नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता ही आशूला म्हणते, आशू अरे काही माणसं गोड बोलून हसून आणि गळ्यात पडून प्रेम व्यक्त करत असतात, परंतु काही माणसं तशी नसतात. काही माणसांना मौनातून, त्यांच्या भावनातून, त्यांच्या कृतीतून ते प्रेम व्यक्त करत असतात आणि ते प्रेम आपण समजून घ्यायचं असतं. खरं तर ते प्रेम समजायला खूप वेळ लागतो आणि सागरही तसेच आहेत. आशू, मी तुला सांगू शकत नाही की सागरने माझ्यासाठी काय काय केलं आहे, ते मी शब्दात कधीच सांगू शकत नाही. खरं तर आशू, कधी कधी असं वाटतं की सागरचे माझ्यावर उपकारच आहेत, कारण त्यांनी जे काही मला दिलं आहे ते कोणीही कधीही देऊ शकत नाही. सागरचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. जेव्हा सागर माझ्यासोबत असतात त्यावेळी ते फक्त माझे असतात आणि ते माझ्यासाठीच असतात. आणि सागर खूप वेगळे आहेत. ते एखाद्यावर प्रेम करतात, ते कधी ते शब्दातून व्यक्त करून दाखवत नसतात, परंतु सागर कसे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. आशू, माझ्यावर विश्वास ठेव. सागर खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आता मुक्ताला सागरबद्दल प्रेम व्यक्त करत असताना सागरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवू लागतात. सागरसोबत असणारे प्रेमळ क्षण मुक्ताच्या डोळ्यासमोर येतात. आशू हा मुक्ताकडे पाहत असतो, तर मुक्ता मात्र सागरच्या आठवणीमध्ये हरवून गेलेली असते. सईच्या निमित्ताने एकत्र आलेले सागर आणि मुक्ता नकळतच कधी एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्यांनाच माहीत नसतं. आता सागरचंही मुक्तावर जीवापाड प्रेम असतं आणि मुक्ताही सागरवर जीवापाड प्रेम करते, परंतु आता सावनीने सागरच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई देवपूजा करत असतात. तेवढ्यातच स्वाती इंद्राताईंना आवाज देते आणि म्हणते, अगं मम्मी, जुई तर आजकाल झोपतच नाही, तिला फक्त खेळायचं असतं. आता इतका वेळ खेळत होती की आता दमून दमून शेवटी झोपली आहे. तर इंद्राताई म्हणतात, आता ती खेळणारच. तर आता स्वाती विचारू लागते, परंतु कोमल कुठे गेली आहे? सकाळपासून मला कुठे दिसलीच नाहीये ती. तर आता इंद्राताई म्हणतात, हो, ती शेवंताच्या मुलीसोबत गरबा खेळण्यासाठी गेली आहे. आता तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणू लागते, मम्मी आणि स्वातीताई, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर स्वाती म्हणते, अगं काय, एवढं काय लपवतेस? तर आता स्वाती म्हणू लागते, काहीतरी नक्कीच खास असणार आणि म्हणूनच एवढी खुश झाली आहे. तर इंद्राताई म्हणतात, दाखव ना, नक्की काय आहे आणि कोणासाठी? तर आता मुक्ता म्हणते, खरंच दाखवू? तर इंद्राताई म्हणतात, हो, दाखव तरी. तर आता इंद्राताई आणि स्वातीला दोघांनाही मुक्ता सागरसाठी घेतलेलं गिफ्ट दाखवते आणि म्हणू लागते, हे घेतलं आहे मी सागरसाठी. असं म्हणत सागरसाठी घेतलेलं ब्रेसलेट त्या दोघींनाही दाखवते. तर आता दोघींनाही ते खूप आवडलेलं असतं. आता मुक्ता विचारते, परंतु मम्मी, यांना हे आवडेल ना? तर इंद्राताई म्हणतात, हो, तर मग अगं, बायकोने घेतलेलं हे गिफ्ट सागरला आवडणार नाही असं होईल का? तर स्वाती म्हणते, हो ना, अगं सवाल आहे का, नक्कीच भाईला खूप आवडेल. तर आता मुक्ता म्हणते, परंतु मम्मी, हे गिफ्ट सागरसाठी सरप्राईज आहे. आल्या आल्या लेकाला सांगू नका की मी त्याच्यासाठी काहीतरी घेतलं आहे. तर इंद्राताई म्हणतात, नाही नाही, मी काही त्याला असं बोलणार नाही की तू त्याच्या हातात घालण्यासाठी काहीतरी घेतलं आहे. तर आता स्वाती म्हणते, मम्मी, अगं त्याला ब्रेसलेट म्हणतात. तर इंद्राताई म्हणतात, हा तेच, मी काही सांगणार नाही. तर मुक्ता म्हणते, बघा हा, कोणीही काही सांगायचं नाही. तर आता इंद्राताई आणि स्वाती मुक्ताच्या या प्लॅनमध्ये सामील असतात. तर मुक्ता म्हणते, एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे म्हणून म्हटलं की आपल्या सर्वांच्या वतीने हे सागरला गिफ्ट द्यावं. तर इंद्राताई म्हणतात, सर्वांच्या वतीने कशाला, तू आणलेस ना, मग तूच द्यायचं आहेस. आता या सगळ्यांचं बोलणं तर चालू असतं, परंतु त्याच वेळी सागर येतो. इंद्राताईने सागरला येताना पाहिलेलं असतं. इंद्राताई म्हणतात, आला आला, सागर आला. आता मुक्ता ही लगेच गिफ्ट लपवून ठेवते. तर आता सागर येताच इंद्राताई म्हणतात, तू बस, खूप दमून आलं असशील ना, थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत इंद्राताई सागरला पाणी देतात. तर सागरचा लक्ष मुक्ताकडे असतो. आता मुक्ता काहीतरी लपवत आहे हे सागरच्या लक्षात येतं. आता सागर मनाशीच म्हणतो, अच्छा, म्हणजे आशयसाठी गिफ्ट घेतला आहे आणि त्याचा कौतुक सोहळा चालू होता, तर बरं आहे, परंतु माझ्यापासून लपवून ठेवायचं आहे. अच्छा मुक्ता, परंतु तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, परंतु मी स्वतः तुम्हाला पाहिलं आहे की तुमच्या मित्राला आशयला हे ब्रेसलेट घेताना. आता सागरच्या मनामध्ये गैरसमज झालेला असतो. तर स्वाती सागरला म्हणते, भाई, तुझ्यासाठी कॉपी आणू का? आणतेच मी. असं म्हणत आता स्वाती ही कॉपी आणण्यासाठी निघून जाते. आता स्वाती ही मुक्ताला सागरशी बोलण्यासाठी सांगत असते. आता सागरच मुक्ताशी बोलत मुक्ताला विचारतो, काय, कुठे बाहेर गेला होता का? तर मुक्ता म्हणते की हो, खूप महत्वाचं काम होतं. तर सागर विचारतो, काम? तर मुक्ता म्हणते, हो, एक असं महत्वाचं काम होतं. आता मुक्ता हे सगळं काही लपवत असते ते स्वातीच्या सांगण्यावरूनच. स्वातीच मुक्ताला सांगत असते की काही तू सांगू नकोस, आणि मुक्ताने आता गिफ्टही लपवून ठेवलेलं असतं. त्यामुळे सागरच्या मनातील गैरसमज आणखीन वाढू लागतो, कारण मुक्ता ही कुठे गेली आहे हेही सांगायला तयार नसते आणि मुक्ताने हातातील गिफ्टही सागरला दाखवलेलं नसतं.
आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्हाला भूक लागली असेल ना, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तर सागर म्हणतो, नाही नको, खूप दमून आलो आहे ना, आराम करतो थोडा वेळ. असं म्हणत आता सागर तेथून निघून जातो. आता सागर खूप नर्वस असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं आणि सागरचा तो चेहरा पाहून इंद्राताई, स्वाती आणि मुक्तालाही खूप वाईट वाटतं. नक्की सागरचं काय झालं आहे हे कोणाला काहीच कळत नाही. आता मुक्ता, स्वाती, इंद्राताई विचार करू लागतात. इंद्राताई मुक्ताला विचारतात की नक्की काय झालं आहे. तर आता मुक्तालाही काहीच माहीत नसतं. आता मुक्ता ही मनाशीच म्हणते, खरंच सागर दमले असतील का, की सागरना लकी आणि स्वातीमुळे खूप त्रास होत असेल. आता जे काही घरात घडत आहे त्यामुळे सागरला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे आणि कदाचित त्यामुळेच सागर असं बोलत असतील. परंतु हे गिफ्ट आता मला सागरला द्यायचं होतं. सागरसोबत हे सगळं काही लपवून ठेवणं मला खरंच खूप कठीण जात आहे. परंतु काय करू, आता जर मी सागरला गिफ्ट दिलं असतं तर ते कसे रिॲक्ट झाले असते हेही मी सांगू शकत नाही. बरं झालं मी सागरला आता गिफ्ट दिलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच सागरला हे गिफ्ट देणार आहे, कारण सागरसाठीच हे स्पेशल घेतलेलं गिफ्ट आहे. असं म्हणत मुक्ता ही मनातून खूप खुश होते. तर दुसऱ्या दिवशी कोळींच्या घरी कुमारिका पूजनची तयारी चालू असते. आता लकी इंद्राताईने सांगितलेली सर्व गिफ्ट घेऊन येतो आणि म्हणू लागतो, मम्मी तू सांगितलेले सर्व गिफ्ट तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर इंद्राताई म्हणतात, अरे माझ्यासाठी नव्हे, तर आज आपल्या घरी कुमारिका पूजन आहे आणि म्हणूनच त्या मुलींना देण्यासाठी मी तुला हे गिफ्ट आणायला सांगितले होते. तर लकी म्हणतो, हो हो तेच मी घेऊन आलो आहे. आता लकी तिथे ठेवतो आणि निघून जातो. तर त्यानंतर आता मुक्ता येते आणि इंद्राताईंना म्हणते, मम्मी हेच तर तुम्ही परत सांगितली होती ना. तर इंद्राताई म्हणतात, हो हो, याच परादीमध्ये सर्व कुमारिकांचे पाय धुवायचे आहेत आणि त्यांचं पूजन करायचं आहे. परंतु आपली सई कुठे आहे. तर आता मुक्ता म्हणते, तिचा तर उत्साह काही बघायलाच नको. कधी एकदा आपल्या फ्रेंड्सना घेऊन येते असंच तिला झालं होतं आणि म्हणूनच ती आपल्या फ्रेंड्सना कुमारिकांना घेऊन येण्यासाठी गेली आहे. तर आता सर्वजण कुमारिका पूजनची अगदी जोरदार तयारी करत असतात. आता त्याचवेळी सई आपल्या फ्रेंड्सना घेऊन येते आणि घरातील सर्वांना आवाज देऊ लागते. तर आता सई 9 मुलींना घेऊन आलेली असते. आता मुक्ता ही सर्वांना बसायला सांगते. तर सर्व पाठ फुल झालेले असतात. तर इंद्राताई म्हणतात, अगं बाई एवढ्या पोरी. तर आता सई म्हणू लागते, मुक्ताई म्हणालेली की 9 फ्रेंड्स लागणार आहे, 9 कुमारिका लागणार, म्हणून मी माझ्या 9 फ्रेंड्सना घेऊन आले आहे. तर मुक्ता ही सईचं कौतुक करत म्हणते, हो ग माझ्या गौराई, परंतु आता घरच्या गौराई कुठे बसणार आहेत. आमच्या घरच्या लाडक्या गौराई सई आणि जुई. तर आता स्वाती म्हणते, जुई तर आताच झोपली आहे. तर मुक्ता म्हणते, हो पण सई आता तुला तर बसायचंच आहे. तर आता इंद्राताई कोमलला म्हणतात, कोमल अगं सईसाठी पाठ घेऊन ये. तर आता कोमल सईसाठी पाठ घेऊन येते. तर आता सई आणि सईच्या सर्व फ्रेंड्स कुमारिका पूजनसाठी बसतात. तर आता मुक्ताही सर्वांचे पाय धुवून त्यांचं पूजन करत असते. इंद्राताई ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे मुक्ताही सर्व विधी पार पाडत असते. आता हे सगळं काही सागर पाहत असतो, परंतु एका शब्दाने तो मुक्तासोबत बोलत नसतो, कारण मुक्तावर तो रागावलेला असतो. मुक्ता आपल्याला न सांगता आपल्या फ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला गेलेत हे सागरला पटलेलंच नसतं, परंतु खरं तर हा सागरचा गैरसमज असतो. आता मुक्ता, इंद्राताई, स्वाती, कोमल घरातील सर्वजणी मिळून कुमारिकांचं पूजन करत असतात. इंद्राताई मुक्ताला म्हणतात, आता कुमारिका पूजन करत असताना सर्व मुलींच्या मांडीवर रुमाल ठेवायचा आणि त्यांना लाह्या द्यायच्या आहेत. तर मुक्ताही त्याप्रमाणे सर्व काही विधी पार पडत असते. आता त्यामध्ये कोमल, सई, स्वाती सर्वजण मदत करत असतात. आता सर्वजण मिळून कुमारिका पूजन करतात. तर त्यानंतर कोमल सर्वांना गिफ्ट देते. आता सर्व मुलींच्या चेहऱ्यावर एक आनंदच असतो, कारण आता खूप छान असं गिफ्टही त्यांना मिळालेलं असतं. तर आता इंद्राताई सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आता पाया पडायला सुरुवात करतात. तर सर्वप्रथम त्या सईला नमस्कार करतात. तर आता सई म्हणू लागते, परंतु आजी तू तर आमच्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तू का आमच्या पाया पडत आहेस, तू का आमचे आशीर्वाद घेत आहेस. तर आता इंद्राताई म्हणतात, अगं, तर मुक्ता म्हणते, सई माऊ अगं आज तर तुम्ही आमच्यासाठी देवींची 9 रूप आहात. खरं तर तुम्ही नेहमीच आमच्यासाठी देवी असता, परंतु आजचा दिवस तुमच्यासाठी स्पेशल आहे. तर आता सई म्हणते, हो पण आजी आम्हाला नमस्कार का करत आहे, आजी तर खूप वयाने मोठी आहे ना. तर आता इंद्राताई म्हणतात की हो, मी जरी वयाने मोठी असली तरी आज तुमचा मान आहे, कारण ज्या देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला ती देवी 9 दिवस या राक्षसासोबत युद्ध करत होती आणि ज्या ठिकाणी युद्ध होत होतं त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व बायका, लहान मुली, कुमारिका सर्वजण आई देवी आईला मदत करत होते आणि देवी आई त्यांच्यामध्ये संचारली होती आणि त्यामुळेच चांगल्यातूनच वाईटाचा वध झाला.
आणि सगळं काही चांगलं घडलं, मंगलमय घडलं. आणि देवी आईच्या शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते, कुमारिका पूजन केलं जातं. आणि म्हणूनच आज तुम्ही स्त्री शक्तीचा जागर आहात. आणि अशा या स्त्रीला नमस्कार तर करायलाच हवा. असं म्हणत इंद्राताई त्या सर्व कुमारिकांचे आशीर्वाद घेतात. इंद्राताई, स्वाती, कोमल, मुक्ता सर्वजण त्यांचे आशीर्वाद घेतात. आता कुमारिका पूजन पार पडल्यानंतर सर्वजण देवी आईची आरती करायला घेतात. आता मुक्ता ही देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, आज सागरला तुझ्यामुळे, तुझ्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे. तुझ्या आशीर्वादाचा हात सागरच्या डोक्यावर आणि या घरातील प्रत्येकाच्या डोक्यावर कायम असू देत. माझं सौभाग्य कायम असंच अखंडित राहू देत. देवी आई, तुझा आशीर्वाद माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर असू देत. या घरात सुख, समृद्धी आणि आनंद याची भरभराट होऊ देत. आतापर्यंत ज्याप्रमाणे या घराला मला तू साथ दिली आहेस, सागरला साथ दिली आहेस, तशीच तुझी साथ कायम आमच्यासोबत असू देत. मी तुझी कायमच ऋणी असेन. तर त्यानंतर आता स्वाती औक्षणाचं ताट घेते आणि देवी आईला आरती करत म्हणते, देवी आई, माझ्या सईवर तुझं लक्ष असू देत. माझ्या सईचं भविष्य तुझ्याच हातात आहे. माझ्या सईला अखंड दीर्घायुष्य लाभू देत, तिला चांगलं आरोग्य लाभू देत आणि तिच्यावर कायम लक्ष ठेव देवी आई. तर त्यानंतर आता लकी आरतीचं ताट आपल्या हातात घेतो. तर त्यानंतर लकी मनाशीच म्हणतो, आई एकविरा माते, देवी आई, मला माहीत आहे की माझ्यातून खूप काही चुका झाल्या आहेत आणि त्या चुकाही मला मान्य आहेत. परंतु या सगळ्या चुकांसाठी मला तू माफ कर. मी तुझी माफी मागत आहे. परंतु या सगळ्यातून मला वाचव देवी आई. आता इंद्राताई देवी आईला प्रार्थना करत म्हणतात, देवी आई, आतापर्यंत या घरावर तुझी कायमच कृपादृष्टी होती. आता ही कृपादृष्टी कायम अशीच असू देत. माझ्या सर्व लेकरांवर तुझा लक्ष असू देत. माझ्या लकीला या सगळ्या संकटातून वाचव. माझ्या सागऱ्यावर, माझ्या घरातील प्रत्येक पोरावर तुझा लक्ष असू दे देवी आई. तर त्यानंतर आता कोमल देवी आईला प्रार्थना करते. तर आता नंबर येतो तो सागरचा. आता सागर देवी आईला प्रार्थना करत म्हणतो, देवी आई, कित्येक वर्षानंतर मुक्ता माझ्या आयुष्यात आली. खरं तर तुझ्या आशीर्वादाने मुक्ता मला मिळाली आहे. आणि देवी आई, आता तर मला भीती वाटत आहे की माझी मुक्ता माझ्यापासून दूर जाईल. परंतु असं करू नकोस आई एकविरे. माझ्या मुक्ताला माझ्यापासून दूर करू नकोस. मुक्ताशिवाय जगणं मी सहनच करू शकत नाही. खरं तर मुक्ता म्हणजे माझं जीवन आहे. मुक्ता म्हणजे माझा श्वास आहे. आणि त्या मुक्ताला माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ नकोस, कधीही दूर पाठवू नकोस. देवी आई, तुझी कृपा माझ्यावर कर, परंतु माझ्या मुक्ताला कधीच माझ्यापासून दूर करू नकोस. आता मुक्ता ही सागरकडे पाहत असते. सागरच्या मनामध्ये काहीतरी घालमेल चालू आहे याची जाणीव मुक्तालाही होत असते. तर आता सागर मात्र मुक्ताशी काहीच बोलत नाही. तर आता सर्वजण देवी आईची प्रार्थना करत असतात. तर सावनी देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, आत्तापर्यंत मला सगळ्यांनीच खूप त्रास दिला आहे. त्या सगळ्यांनाच मला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मला तू बळ दे. तुझ्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. असं म्हणत आता सावनी देवी आईला आशीर्वाद द्यायला सांगत असते. तर आता सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर इंद्राताई देवी आईच्या नावाने उदो उदो करतात. आता सर्वजण देवी आईचा जयघोष करतात. आता सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर आता मुक्ताही सर्वांना प्रसाद देत असते. आता सर्वांना प्रसाद देऊन झाल्यानंतर मुक्ताही सागरला प्रसाद देण्यासाठी येते. परंतु सागर काही मुक्ताच्या हातून प्रसाद घेत नाही. स्वतःच्या हातानेच थोडासा प्रसाद तोंडात टाकतो आणि तिथून निघून जातो. तर आता हे सर्व दृश्य सावनीने पाहिलेलं असतं. तर मुक्ता मनाशीच म्हणते, सागरला नक्की काय झालंय? आतापर्यंत सागर ठीक होते, परंतु अचानक असं का वागत आहेत? काय झालंय सागरच्या मनात? सागरच्या मनात नक्की काय चालू आहे याचा मुक्ता विचार करत असते. आता त्याच वेळी तिथे सावनी येते आणि मुक्ताला विचारते, काय झालं? सागरने तुझ्या हातून प्रसाद घेतला नाही वाटतं आणि काही न सांगताच निघून गेला आहे. कुठे गेला आहे? कशासाठी जात आहे? काहीच सांगितलं नाही. काही झालंय का तुमच्यामध्ये? तर आता मुक्ताही सावनीला म्हणते, जी गोष्ट आपल्याला माहीत नसते त्या गोष्टीमध्ये तुम्ही बोलण्याचा का प्रयत्न करत असता आणि प्रत्येक वेळी अपमान का करून घेता? मी आणि सागर नवरा बायको आहोत. मग आमच्यामध्ये जे काही घडलं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला त्यामध्ये पडायची काहीच गरज नाही. हा घ्या तुमच्यासाठी प्रसाद. असं म्हणत ती सावनीच्या हातामध्ये प्रसाद देते आणि सावनीचा चांगलाच मात उतरवते आणि तिथून निघून जाते. आता मात्र सावनीला तर आनंद झालेला असतो. सावनी मनाशीच म्हणते, घाव अगदी वर्मावर बसला आहे. आता सागर मुक्ताशी बोलत नाही आणि सागरने मुक्ताशी अबोला धरला आहे. हे किती मला बघूनच छान वाटत आहे. आणि मुक्ता तर सागरचा विचार करत आहे. परंतु मी जे काही आग पेटवली आहे ती खरंच खूप छान पेटत आहे. वनवा होणार आहे त्या आगीचा वनवा. खरंच देवी आई इतक्यातच मला पावली की काय, असं सावनी विचार करू लागते. आता सावनीला हे सगळं काही दृश्य पाहून तर खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, असो, हे सगळं काही असंच घडत राहिलं तर माझ्यासाठी खूप चांगलंच आहे. परंतु एकदा आरतीला भेटून यायला पाहिजे. तिच्या मनात द्वेषाचे जे काही निखारे पेटत आहेत त्यांना हळूहळू का होईना परंतु हवा देत राहायला हवी.
तरच ही आग अजून भडकू शकते, असं म्हणत आता सावनी ही आरतीला भेटण्यासाठी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरचा स्टाफ सागरचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलेला असतो. तर त्यातील एक सर सागरचं कौतुक करत म्हणतात, आपल्या सर्वांचे आवडते सर, सर्वांचे लाडके सागर कोळी यांना आज एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे. खरं तर या अवॉर्डमुळेच आपल्या सगळ्यांचीच मान उंचावली आहे. खरं तर आपल्या सर्वांची जबाबदारीही वाढली आहे. आज आपण अशा सरांच्या हाताखाली काम करत आहोत, अशा माणसाच्या हाताखाली काम करत आहोत की ज्या माणसाचा बिझनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बिझनेस कसा करावा याबद्दल असणाऱ्या कल्पना खरंच खूप वेगळ्या आहेत. खरंच सरांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आपण सर्वांनी सरांकडून खूप काही शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण स्टाफकडून सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन असं म्हणत सर्वजण सागरला बुके देतात आणि सागरचं अभिनंदन करतात. सागरच्या 2 एम्प्लॉईंमध्ये चर्चा रंगलेली असते. तर एक एम्प्लॉई दुसऱ्या एम्प्लॉईला म्हणू लागतात, सागर सरांना हा अवॉर्ड का मिळाला आहे हे तर तुला चांगलंच माहीत असेल. आशयजींनी शिफारस केली आणि म्हणूनच सागर सरांना हा अवॉर्ड मिळाला आहे. आणि आशयजींनी का शिफारस केली हे तर तुला चांगलंच माहीत असेल. तर दुसरे एम्प्लॉई होकार देतात. आता सागर हे सगळं काही ऐकतो. आता मात्र सागरला त्या दोघांचाही खूप राग आलेला असतो. सागर रागानेच त्यांच्याकडे पाहू लागतो. अभिनंदन करून झाल्यानंतर बाकी सर्वजण निघून जातात. तर जे 2 एम्प्लॉई चर्चा करत असतात ते सागरचं अभिनंदन करू लागतात. आता सागर त्या दोघांकडेही रागाने पाहत असतो. सागरचं अभिनंदन करून सर्वजण तिथून निघून जातात. परंतु सागर मात्र अस्वस्थ असतो. आता सागरला सावनीने दाखवलेलं दृश्य आठवतं. सागरला आठवतं की मुक्ता ही आशयसोबत ज्वेलरी शॉपमध्ये असते आणि आशयसाठी ती खरेदी करत असते. हे सर्व दृश्य त्याला आठवू लागतं आणि सावनीचं बोलणं सागरला आठवतं. सावनी ही सागरला म्हणालेली असते, सागर तुझ्यासोबत कुठलीच बाई टिकू शकत नाही. खरं तर तुझ्यासोबत कुठलीच बाई संसार करू शकत नाही. हे सर्व सावनीचं बोलणं सागरला आठवत असतं. आता सागर या सगळ्याचा विचार करत असतो. त्याचवेळी सागरला आशयचा फोन येतो. आता फोन पाहताच सागरला खूप राग येतो. तरीसुद्धा सागर आशयचा फोन रिसीव्ह करतो. तर आशय सागरचं अभिनंदन करत सागरला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन मित्रा. परंतु सागर मात्र काहीच बोलत नाही. तर आशय सागरला विचारतो, काय झालंय सागर? तर सागर आशयला प्रत्युत्तर करत म्हणतो की काय व्हायचं राहिलं आहे. परंतु सागरचं बोलणं आशयला काहीच कळत नाही. तर आशय विचारतो, नक्की तुला काय बोलायचं आहे? तर सागर आशयला म्हणतो, मला एवढंच सांगायचं आहे, मी जे काही कमावलं आहे ते कुठलेही मी माझ्या आईवडिलांच्या संपत्तीवर नाही तर माझ्या मेहनतीवर कमावलं आहे. कुठल्याही कोणाच्या उपकारांवर नाही तर स्वतःच्या बळावर हे सगळं काही कमावलं आहे. आणि त्यासाठी मला कोणाच्याही उपकाराची गरज नाही. कोणीतरी माझं नाव शिफारस करावं आणि त्यानंतर मला अवॉर्ड मिळावा अशी माझी अपेक्षाही नाही. कारण हे स्वतः मी डिझर्व करतो. खरं तर हा अवॉर्ड मला मिळाला असता त्यासाठी कोणी माझ्या नावाची शिफारस करायची काहीच गरज नव्हती आणि तसे उपकारही करायची गरज नव्हती. कारण आज जी शिफारस केली आहे त्यामुळे आता लोकांना चघळायला आणि गॉसिप करायला फक्त विषय मिळाला आहे. परंतु माझ्या मेहनतीकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. मिस्टर आशय देशपांडे, तुम्हाला वाटलं असेल की मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी हा तुमचा मार्ग योग्य असेल असं तुम्हाला वाटत असेल. परंतु हा मार्ग माझ्यासाठी योग्य नाही. तुम्ही जे काही केलं आहे ते चुकीचं आहे. आता आशय सागरला म्हणतो, नाही सागर, तुझी काहीतरी चूक होत आहे. खरं तर तू जे काही करत आहेस ते योग्य आहे. खरं तर आता तू जो काही बिझनेस उभा केलायस तो स्वतःच्या बळावर केलायस, स्वतःच्या हिमतीवर केलायस आणि त्याबद्दल मुक्तालाही तुझं कौतुक आहे. मुक्तानेच मला सांगितलं आहे की तू हा बिझनेस कशा प्रकारे उभा केलायस आणि म्हणूनच मला तुझा अभिमान वाटत आहे आणि त्याचसाठी मी तुझं नाव तिथे शिफारस केलं होतं. तर आता सागर आशयला म्हणू लागतो, परंतु त्याची काहीच गरज नव्हती. तुमच्या या भिकेची मला गरज नाही असं म्हणत सागर आता फोन कट करतो. आता मात्र आशयला काहीच कळत नाही. आशय म्हणू लागतो, नक्की ह्या माणसाचा प्रॉब्लेम काय आहे? या माणसाला नक्की कशाचा माज आहे? मला तर काहीच कळत नाही. आता सागर आशयचा रागराग करत असतो. परंतु आशयला काहीच कळत नसतं की सागर नक्की रागराग का करत आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही कपाटातील ब्रेसलेट हातात घेते आणि म्हणू लागते, हे फक्त ब्रेसलेटच नाहीये आणि हे फक्त सागरसाठी सरप्राईज नाही तर माझं सागरवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांच्या प्रेमाचे हे सोनेरी क्षण आहेत. माझं सागरवर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठीच मी हे सागरला घेतलेलं एक गिफ्ट आहे. सागर आता अवॉर्ड घेऊन घरी येतील. तोपर्यंत लकी आणि आरतीचं प्रकरणही मिटलेलं असेल. म्हणजे सागरच्या चेहऱ्यावर आनंद असेल. एकीकडे एका हातात सागरच्या अवॉर्ड असेल तर दुसऱ्या हातात मी दिलेलं ब्रेसलेट असेल. खरंच सागरना हे ब्रेसलेट आवडेल ना? कारण सागरने आतापर्यंत माझ्यासाठी जे काही केलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच आज मी माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून सागरने हे ब्रेसलेट देणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी माझं सागरवर असणारं प्रेमही त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे. माझ्या मनातील भावना मी त्यांना सांगणार आहे. माझ्या मनातील प्रेम
आणि माझ्या मनातील त्यांचा आदर हे सगळं काही त्यांच्यासमोर व्यक्त होणार आहे. सागर, खरंच माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. आतापर्यंत सागर, तुम्ही तुमच्या मनातील प्रेम माझ्यासमोर व्यक्त केलात, तुमच्या भावना माझ्यासमोर व्यक्त केलात आणि आता वेळ आली आहे ती माझी. माझ्या मनातील प्रेम तुम्हाला कळायलाच हवं सागर, आणि ते लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणत मुक्ताही ते ब्रेसलेट पाहते आणि म्हणू लागते, सागर, मला खरंच तुमचा खूप अभिमान आहे. आता सागर कधी एकदा ट्रॉफी घेऊन घरी येतो, कधी एकदा अवॉर्ड घेऊन घरी येतो आणि आपण त्याला हे गिफ्ट देत आहोत असंच मुक्ताला झालेलं असतं. आता मुक्ताचं सागरवर जीवापाड प्रेम असतं आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मुक्ता फक्त संधी पाहत असते. आता तीच संधी मुक्ताच्या समोर आलेली असते. सागरला अवॉर्ड मिळालेला असतो आणि त्याच संधीमध्ये आता मुक्ताही आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण सागरचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमतात. आता सागर अवॉर्ड घेऊन घरी येतो. आता सागर सर्वांसमोर व्यक्त होत म्हणतो की या अवॉर्डचं श्रेय नक्की मी कोणाला देऊ हे मला काहीच कळत नाही, कारण जी व्यक्ती माझ्या जीवनात आली आहे ती व्यक्ती मात्र आता खूप बिझी आहे. तिला तर माझ्यासाठी वेळच नाही, ती मस्त शॉपिंगमध्ये बिझी आहे. असं म्हणत आता सागर मुक्ता आणि आशेकडे पाहू लागतो. आता सागर काहीच न बोलता अवॉर्ड तिथेच ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर आता मुक्ता ही सागरच्या मागे जात असते. त्याचवेळी सावनी ही मुक्ताला म्हणते, काय झालं? मुक्ता मात्र सावनीला काहीच बोलत नाही. तर आता सावनी ही मुक्ताला म्हणते, हल्ली बरंच काही हातातून निष्ठच चाललं आहे. आता मात्र सावनीचं हे बोलणं ऐकताच मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ता ही सागरची कशा प्रकारे समजूत काढेल? आता मुक्ताचं खरं प्रेम आपल्यावरच आहे आणि मुक्ता आपल्यासाठीच हे सगळं काही करत आहे याची जाणीव सागरला होईल का? मुक्ताच्या प्रेमाची जाणीव सागरला होईल का? आणि मुक्ता ती करून देईल का? त्यामध्ये मुक्ता यशस्वी ठरेल का? हे सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.